श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. मगराया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. कृष्ण सांगती आताजो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे. की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही. कैसी दैवाची आगळिक नेणिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे. की तेची चवी करुनी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे नपुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले, कुमारांचिया. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. परी ते तैसे कैसोनी होईल, जात्यंधू कैसे पाहेल. तेवीची येरुसे घेईल, म्हणौनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जेतो संवादु फावला, कृष्णार्जुनांचा. तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे. आता आदरेसी बोलणे, घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार, उघडले का. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथून गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. तो अध्यायो 6वा, वरी साहित्याचिया बरवा. सांगी जैल म्हणौनी परिसावा, चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळिकेचे निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे. जयाचेनी ऐकार साळपणाचिया लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा, एकमेका. सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा. परिरसना म्हणे रसुहा आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे, आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी. झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी. जैसा एकला जगचेववी, सहस्त्र करू. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पाहातया भावज्ञा फावती गुण, चिंतामणीचे. हे असो तुया बोलांची ताटे भली. वरी कैवल्य रसे वोगरिली. ही प्रतिपत्ती मिया केली, निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुनी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची फावे. येथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया होवावे लागे. हे मनाचे निजांगे, भोगिजेगा. आहाच बोलाची वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची आंगा घडिजे. मग सुखेसी सुरवाडिजे, सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल,
तरीच हे उपेगा जाईल, एरहवी आघवी गोठी होईल, मुकया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतया ते कडसावे, जे अधिकारिये येथ स्वभावे, निष्काम कामू. जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथीची गोडी, नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणिजे, आणि तो हिमांशुची जे विखाजे, चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो. म्हणूनी बोलावया विषय पहाहो, विशेषु नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणूनी बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे, देखैन मी. जे दिठीही न पविजे, ते दिठी विण देखिजे. जरी अतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ. ना तरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे, परिसुहाता. तैसी गुरुकृपा होये, तरी करिता काय आपुनोहे. म्हणून ते अपार माते आहे, ज्ञान देवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियान करवी. आयिका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणूनी तो भगवंतू, जो निस्संगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू, होई आता. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. श्री भगवान म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ आज्ञेचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. आईके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणिमानी. एरहवी विचारती जती जव दोन्ही, तव एकचिते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगुतोची संन्यासू. पाहता ब्रह्मिनाही अवकाशू, दोही माझी. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे, एका चिठाया. ना तरी एकची उदक सहजे, परिसीनाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणिजे, योग संन्यासांचे. आईके सकळ सम्मते जगी, अर्जुना गा तोची योगी. जो कर्मे करुनि रागी, नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि तेथींची तिये बीजे, अपेक्षीना. तैसा अन्वयाचे नि आधारे, जातीचे नि अनुकारे. जे जेणे अवसरे, करणे पावे. ते तैसेची उचित करी, परी साटोपू नोहे शरीरी. आणि बुद्धीही करोनी फळवेरी, जाये चिना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसे निसी, योगीश्वरू. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टाको टाकी आणिक, मांडी चितो.
जैसा क्षाळुनिया लेपू एकू सवेची लाविजे आणिकू तैसेनी आग्रहाचा पाईकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती म्हणौनी अग्निसेवान सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची यं संन्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पाण्डव न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असं म्हणतात तोच योग आहे असं तू समज. कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. आरुरुक्षोर्मुनिर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे. आणि योगारूढ झाल्यावर ज्या योगरूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी येणे यमनियमांचे नितळवटे रिगे आसनाचिये पाऊल वाटे येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा मग प्रत्याहाराचा अधाडा जो बुद्धीची ही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडेलग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे निपाठारे येता धारणेचे निपैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाचिया चिन्हांचा निवाडू सांगैन आईके. यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मांतही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा नाही विषयांचिया येरझारा जो आत्मबोधाचिया वोवरा पहुडला असे जयाचे सुख दुःखाचे नि आंगे झगटले मानसचे वो नेघे विषयपासी ही आलिया सेनरिगे हे काय म्हणूनी इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परिकही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी असते निदेहे एतुला जोचे तुची दिसे निदेला तोची योगारूढू भला वोळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐसी योग्यता कवणे दीजे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. स्वतःच स्वतःचा
संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, अद्वैती ये पै व्यामोहाचिये शेजे, बळिया अविद्या निद्रितू होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे, जन्म मृत्यूंचा पाठी अवसातये चेवो, तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाची, म्हणूनी आपणची आपणया, घातुकी जतू असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. हा विचारूनी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरहवी कोश कीटकाची या परी, तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवण एकूप भ्रमलेपणे, मी तो नभेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे, घेऊनी ठाके. एरहवी होयते तोची आहे, परी काई कीजे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नींचे निघाये, की मरे साचे. जैशी ते शुकाचे नि आंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मनशंका. वायाची मान पिळी, अटुवे हिये आवळी, टिटांतू नळी धरुनी ठाके. म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडा, की मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे वीण आतुडला, तो सांगपा काय आणिके बांधला, मगन सोडी सज्जरही नेला तोडूनी अर्धा. म्हणूनी आपणया आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयं बुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः, शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. शीत उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त झाले आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती दगड आणि सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. तया स्वांतःकरणजिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दूरी नाही. जैसा किडाळाचा दोषु जाये, तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया.
तैसा देहाहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला, आधीची आहे आता शीतोष्णाची या वाहणी. तेथ सुख दुःखाची कडसणी, येन समाती काही बोलणी मानापमानांची. जे जिये वाटा सूर्यू जाये, ते उते तेजाचे विश्व होये. तैसे तया पावे ते आहे, तोची म्हणवनी. देखई मेघौनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा. तैशी शुभाशुभे योगीश्वरा, नभती आने. जो हा विज्ञानात्मकू भावो, तया विवरिता जाहला वावो. मग लागला जव पाहो, तव ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एक देशी, हे उहापोही जे ऐसी. ते करावी ठेली आपैशी, दुजे नवीन. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके. जेणे जिंतली एके इंद्रिये गा, तो जितेंद्रियू सहजे. तोची योगयुक्तू म्हणिजे, जेणे स्थाने थोर नेणिजे कवणे काळी. देखै सोनयाचे निखळ, मेरुये सणे ढिसाळ. आणि मातीयेचे डिखळ, सरिसे चिमानी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. देखे दगडाचे निपाडे, निचाडू ऐसा. सुहृन्मित्रार्युदासीन, मध्यस्थ द्वेष्य बंधुषु. साधुष्वपि च पापेषु, समबुद्धिर्विशिष्यते. सरुद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू. हा भाव भेदू विचित्रू, कल्पू कैचा. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवणू तयाचा. मीची विश्व ऐसा जयाचा, बोधू जाहला. मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी. काय परिसाची ये कसवटी, वानिया कीजे. ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे. तरी घडले एकची भांगारे, परब्रह्मे. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे. म्हणूनी आहाच वाहाच न झकवे, येणे आकार चित्रे. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूंची सैंध सृष्टी. परीतो एक वाचू निगोठी, दुजी नाही. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे. तोची समबुद्धी हे अनारिसे, नव्हे जाणे. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. जयाचे निसंगे ब्रह्मभावो, भ्रांतासही. जयाचे निबोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये. देखै स्वर्ग सुखादिये, खेळू जयाचा. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता, लाभू आथी. योगे युञ्जेत सतत, मात्मानं रहसि स्थितः. एकाकीयत चित्तात्मा, निराशीरपरिग्रहः. मन व इंद्रियांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपणू असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी.
सहजे अपरिग्रही जो तिही लोकी तोची म्हणवनी ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानियांचा बापू देखण्याचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाचिये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाचिये यशा धाकुटे वेढू न पुरे जयाचे निआंगिके तेजे आवोर विशशीचिये वणिजे म्हणौनी जग हे वेशजे वीण असे तया हागा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू म्हणौनी असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी तरी अर्जुना पढिये हे गोडी नासेल हन म्हणौनी ते तैसे बोलणे नभे सपातळ आड लावणे केले मनची वेगळवाणे भोगावया जयासोहं भाव अटकू मोक्ष सुखाला गो निरंकू तयाचिये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा विपाये अहं भावो ययाचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय कीजेल एकलेया दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटूनी खेव दीजे ऐसे कवण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहाताशने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे चिरुपडे बोतले गा हे असो वयसेचिये शेवटी जैसे एक चिविये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो एथ पहा पानवल कैसे चोज के उपदेशू के उते झुंज परिपुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काई म्हणौनी भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगार लिया मानसा दर्पणू तो यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथींची मातृकागा पासींची गोसावी न वर्णिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनू तो सहजे पढिये हरी पहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहूनि काय न वानिजे पतिव्रता तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जेतो त्रिभुवनींचिया दैवा एकायतनु जाहला जयाचिया आवडीचे निपांगे अमूर्तू ही मूर्ती आवगे पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादाते हनबरव जिणोनी आली हा हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी
वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे, कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साबिया होती. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेणे विवळले अंतरी तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला, की शेखी उपेगा गेला पांडवांसी. म्हणूनी बहुदिवस वोळ गावा, का अवसरू पाहोनी विनवावा. हाही सोसुतया सदैवा पडेचिना, हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे आंगी नठकती माझ्या. एरहवी या लक्षणांची या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा, थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्ममिया होईजेल. काय जहाले अभ्यासिजेल, सांगाल जे. हा हो नेणो कवणाची कहाणी, आईकोनी श्लाघिजत असो अंतःकरणी. ऐसी जहाले पणाची शिरयाणी, कायसी देवा. हे आंगे म्या होईजो का, ये तुले गोसावी आपुलेपणे कीजो का. तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देखा संतोषु एक न जोडे, तवची सुखाचे सैंध साकडे. मग जोडलिया कवणीकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणोनी ब्रह्मही होयतो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. जो जन्म सहस्रांचिया साठी, इंद्रादिकाही महागुभेटी. तो आधीनुके तुला किरटी, जे बोलुही न साहे. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होआवे. ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले. परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. म्हणूनी प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता. होय विरक्तु ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीच यया फळेल. म्हणूनी सांगितला नवचेल अभ्यासुवाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू. तेथ प्रवृत्ती तरुचा बुडी, दिसती निवृत्ती फळाचिया कोडी. जिये मार्गीचा कापडी, महेशु आझुनी. पै योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली, धोरणू पडिला. तिही आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एकसरे. की येळ सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहाले. आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्गू जै देखिजे, तै तहान भूक विसरिजे. रात्री दिवसू नेणिजे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. निगिजे पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेचिया घरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे.
येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रौनी न काढावा, बुडतू जिमी. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतसो आपैसे, वरी पुशिले तुआ. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडून. तरी विशेषे आता बोलिजेल, परिते अनुभवे उपेगा जाईल, म्हणूनी तैसे एक लागेल स्थान पाहावे. जेथ आराणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुणीव चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्सावो धैर्याचा. अभ्यासुची आपणया ते करी, हृदया ते अनुभवूवरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया ही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता, तरी सकामुही परी माघवता निघो विसरे. ऐसे न राहया ते राहवी, भ्रमतया ते बैसवी, थापटूनी चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेवो. जे येणे माने बरवट, आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. आणि कही एक पहावे, जे साधकी वसते होवावे, आणि जनाचे निपाय रवे रुळेचिना. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळेही अति चोखे, निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. हा आतपुही आळू माळू, जाणिजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू मंदू झुळके. बहुत करूनी निशब्द, दाट नरिगे श्वापद, शुकहन षटपद ते उते नाही. पाणी लगे हंसे, दोनी चारी सारसे, कवणे एके वेळ बैसे, तरी कोकिळही हो. निरंतर नाही, तरी आली गेली काही, हो तुका मयुरेही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा, तेथ निगूढ मठ होआवा का शिवालय. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करुनी एकांते बैसिजे गा. म्हणूनी तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहील तेथ रचावे आसन ऐसे. वरी चोखट मृग सेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. सकोमळ सरिसे, सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे वोजा घाली. परी सावियाची उंच होईल, तरी आंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. म्हणूनी तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होआवे आसन ऐसे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियः क्रियः उपविश्यासने युञ्जाद् योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. जव काठिण्य विरे अहं भावाचे. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे. मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. आता आंगाते आंगवरी पवनाते पवनूधरी. ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यास सरे बैसत खेवो. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेल आता परियेसी. तरी उरुया जघनासी जडो निघाली. चरणतळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाढी संचरी पा. सव्यतो तळी ठेविजे तेणे सिवणी मध्ये पीडिजे. वरी बैसे जो सहजे वामचरणू. गुदमेढ्रा आंतौती चारी अंगुळे निगुती. तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया. माझी अंगुळ एक निगे तेथ टाचे चेनी उत्तर भागे. नेहटिजे वरी आंगे पेललेनी. उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठात उचलिजे. गुल्फद्वय धरिजे तेणे चिमाने. मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा. पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण. वज्रासन गौण नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे. तेथ अपानू आंतुलेकडे वोहोटो लागे. समंकाय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः. सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे. बाहुमुळी दिसे थोरीव आली. माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे. नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती. वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती. तेथ अर्धोन्मीलित स्थिती उपजे तया. दिठी राहोनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे. ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी. ऐसे आतुच्या आतुची रचे बाहेरी मागुते नवचे. म्हणूनी राहणे आधिये दिठीचे तेथेची होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी. हे चाड सरे आघवी आपैसया. मग कंठनाळ आटे हनुबटी हडवती दाटे. ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे वरी बंधुजो आरोपे. तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. नाभीवरी पोखे उदर हे थोके. अंतरी फाके हृदयकोशू. स्वाधिष्ठानावरी चिले काठी. नाभिस्थाना तळवटी
बंधू पडे किरीटी वोढियाणा तो प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे, तव आंतुत्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची. क्षुधा काय जाहली निद्रा केऊती गेली, हे आठवण ही हारपली नदिसे वेगा. जो मूळ बंधे कोंडला अपानू माघवता मुरडला, तो सवेची वरी साकडला धरी फुगू. क्षोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मणिपुरेसी झुंजे राहोनिया. मग थावलिये वाहटुळी सैंध घेऊनी घर डहुळी, बाळपणीची कुहिटुळी बाहेर घाली. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफपित्तांचे थारे उरोनेदी. धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावेना. व्याधी ते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एकवाट. तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊनी आले सेजे जैसे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी, पंधरे याची चोखडी घोटीव जैशी. तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले. तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी. तैशी वेढिया ते सोडिती, कवतिके आंग मोडिती. कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मिष. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनू भरे किरीटी. तया सगळे याची मिठी देऊ निघाली. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे. जे जे ठाय समास तेथ आहाच जोडे घाऊस. पाठी एक दोनी घास ह्याही भरी. मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी. झाडा घे संधी प्रत्यंगाचा, अधोभागतरीन संडी. परी नखीचे हि सत्व काढी, त्वचा धुवूनी जडी पांजरेशी. अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे. तव बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी ताहानेली घोट भरी. आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे बारा. तो गच्च धरुनी माघारा आतु घाली. तेथ अधवैरो ते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे. तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती.
एरहवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती, ते तया ते म्हणे परवती, तुम्ही चिकायसी येथे, आईके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया, ऐसी दोनी भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी, तेथ तृप्तीचे निसंतोषे, गरळजे वमी मुखे, तेणे तियेचे निपियुषे प्राणुजिये, तो अग्नि आतुनी निघे, परी सबाह्य निववूनी लागे, ते वेळी कसु बांधिती आंगे, सांडिला पुढती, मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणूनी शरीराचे, धर्मु नाही, इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे, मग शशी आणि भानू, ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू, गिवसिता न दिसे, बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे, मध्यमे माझी, तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी, तेणे नाळके रसभरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथींचा तेथ मुरे प्राणपवनू, तातलिये मुसे, मेण निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे बोतलेनी, तैसे पिंडाचे नि आकारे, ते कळाचिका अवतरे, वरी त्वचेचे निपदरे पांघुरली असे, जैशी आभाळाची बुंथी, करुनी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरुनिये, तैसा आहासवरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय, मग काश्मीरीचे स्वयंभ, का रत्नबीजा निघाले कुंभ, अवयकांतीची भांब तैसी दिसे, नातरी संध्या रागीचे रंग, काढून वळिले ते आंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले, कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे वोतीव, मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रींचे लेप, नातरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले जैसे, तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासन्नीला मळा कोवळिकेचा, हो काजे शारदियेचे निवोले, चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी, तैसे शरीर होय, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा, वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा, वयसा तरी येतुलेवरी, एरहवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपमू, कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती, दातही आन होती, परी अपाडे सानेजती, जैसी दुबाही बैसे पाती हिरेयांची, माणिकुलियांची या कणिया, सावियाची अणुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया, करचरण तळे जैसी कारातोत्पले,
पाखाळी व होती डोळे काय सांगो. निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे. मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. तैशी पातियांची एकवळिये न समाये. दिठी जाकळोनी निघो पाहे. आधिलीची परी होये गगना कवळिती. आईके देह होय सोनियाचे. परीला घवये वायूचे. जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही. मग समुद्रा पैली कडील देखे. स्वर्गीचा आलोचू आईके. मनोगत वोळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका वळघे. चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. आईके प्राणाचा हात धरुनी. गगनाची पाऊटी करुनी. मध्यमेचे निदाद राहुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी. जे परमात्मया शिवाची करंडी. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडलिनी बाळी. हृदया आतू आली. तव अनुहताची बोली चावळे ते. शक्तीची या अंगा लागले. बुद्धीचे चैतन्य होते जाहले. ते तेणे ऐकिले अळूमाळू. घोषाच्या कुंडी. नादचित्राची रूपडी. प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. हेची कल्पावे तरी जाणिजे. परी आता कल्पिते कैचे आणिजे. तरी नेणो काय गाजे तिये ठाई. विसरोनी गेलो अर्जुना. जवना शुनाही पवना. तव वाचा आठी गगना म्हणौनी घुमे. तया अनाहताचे निमेघे. मग आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे. आईके कमळ गर्भाकारे. जे महदाकाश दुसरे. जेथ चैतन्ये आधातुरे करूनी असिजे. तया हृदयाच्या परिवरी. कुंडलिनिया परमेश्वरी. तेजाची शिदोरी विनियोगिली. बुद्धीचे निशाके हात बोने निके. द्वैत जेथ न देखे तैसे केले. निजकांती हारविली. मग प्राणुची केवळ जाहाली. ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. हो का जे पवनाची पुतळी. पांघुरली होती सोनसळी. ते फेडुनिया वेगळी ठेविली तिया. नातरी वायूचे नि आंगे झगटली. दीपाची दिठी निवटली. का लखलखोनी हारपली विजू गगनी. तैशी हृदय कमळ वेरी. दिसे जैशी सोनियाची सरी. नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. मग ते हृदय भूमी पोकळे. जिराली का एके वेळे. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे. एरवी तो प्राणू केवळ जाणिजे. आता नादबिंदू नेणिजे कळा ज्योती. मनाचा हनमारू. का पवनाचा आधारू. ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी. ते नाही ये परवडी. हे महाभूतांची फुडी आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू. तो हा नाथ संकेतीचा दंशू. परिदावून गेला उद्देशू श्री महाविष्णू.
तया ध्वनिताचे केणे सोडुनी यथार्थाची झडी झाडुनी उपलविली म्या जाणुनी ग्राहीक श्रोते युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यान माझी लपे जगाचिया एरहवी आधिलाची ऐसे सावयव तरी असे परिवायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलांची बोळ राहे तेथ ठायी ठायी होये अणिमादिक परी तेणे काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहींचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परिशरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसे नाम होये परिशक्तिपण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाचिये पहाडी पैठी होय ते ओंकाराचिये पाठी पाय देत उठाउठी पश्यंतीचिये पाऊटी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहींसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता दुजे हन होते की एक चिहे आईते ऐशिये विवंचने पुरते उरे चिना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणूनी तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे अर्जुना एरहवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पाहे पा वैखरी दुरी ठेली भ्रूलता मागिली कडे तेथ मकाराचेची आंगन मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता पाठी तेथे तो भेसळला तव शब्दाचा दिवो मावळला मगतया हिवरी आटू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेथ गगनासीची थावो नाही तेथ तागा लागेल काई बोलाचा या म्हणूनी आखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नभे पुढे त्रिशुद्धी गा जैकही दैवे
अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणूनी असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्दजात माघवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ नशिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्यगा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले जे पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीचिये मुसे वोती वजाहले तैसे दिसती आंगे जरी हे प्रतीतिहन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे काजे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणो निघडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती हे सांगतियाची रीती कळले मज देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी म्हणौनी एथ काही अनारिसे नाही परीनाव भरी चित्त देई बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परिन शके करू पांगू योग्यतेचा सहजे आंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्यते वीण होईल तेची पुसो जीवींची ये ऐसी धारण म्हणोनी पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो आहो जी अवधारिले हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके की योग्यते वीण नाही ऐसे हन आहे काही तेथ श्री कृष्ण म्हणती काई धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे काजे योग्य होऊनी कीजे ते आरंभिले फळे तरी तैसी एथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काई खाणी असे नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नभे व्यवस्थितू अधिकार्या ये तुला लिये आयणी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयासे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था
अनियतासि सर्वथा योग्यता नाही. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला, तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाहीच एथ म्हणितला अधिकार्या. अथवा आग्रहाचिये बांदोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारा ते तोडी मारुनिया. निद्रेचिया वाटा नवचे, ऐसा दृढिवेचे नि अवतरणे नाचे. ते शरीर चिन्हे तयाचे, मायोगू कवणाचा. म्हणोनी अतिशये विषयो सेवावा, तैसा विरोधु नोहावा. का सर्वथा निरोधावा, हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो. आहार तरी सेविजे, परियुक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती. मितला बोली बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे. निद्रेही मानु दीजे, अवसरे एके. जागणे जरी जाहले, तरी होआवे ते मितले. ये तुले निधातु साम्य संचले, असेल सहजे. ऐसे युक्तीचे निहाते, जै इंद्रिया वोपिजे माते. तै संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्त मात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे. तेथे सहजेची योग घडे, नाभ्यासिता. जैसे भाग्याचिया भडसे, उद्यमाचे निमिसे. मग समृद्धी जात आपैसे, घर रिघे. तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाचिया मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके, अनुभवू तयाचा. म्हणोनी युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा. तो अपवर्गीची ये राणीवा, अलंकारिजे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. युक्तियोगाचे आंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे. तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एक आम्ही म्हणवनी. ते निके चित्त देऊनी, परिसावेगा. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु नभसी. ते सांग पाकाय बिहसी, दुवाडपणा. तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो मने. वाया बागुल ये दुर्जने, इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी. तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाचिया इंद्रिया दुखे. एरहवी सोपे योगा सारिखे,
काही आहे. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. म्हणूनी आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितलानिका तेणे होईल तरी हो का निरोधुयया एरहवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तै चित्त भेटो रिगे आपण पेया परतो निपाठी मोरे ठाके आणि आपणिया ते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पास समरसे विरोनी जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुलिया ठाई होऊन ठाके. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. परमात्म प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्म प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जो पापडी भरे चित्त न दटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवो चिनये ऐसे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वासू न पाहे आणिकची सुख होऊन जाये म्हणून विसरे. तं विद्यात् दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. जया सुखाची या गोडी मग आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होई जे लगा. संकल्प प्रभवान् कामांस् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून परितोची योगु बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकु संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया आईके इंद्रिये नेमाचिया धारणी देखे तरी हिये घालू निमुके जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धिनांदे. शनै शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये.
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशं नयेत्. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. बुद्धी धैर्या होय वसौटा, मना ते अनुभवाचिया वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. आता नियमूची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. जरी ये तुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथून नियमूची घेऊनी येईल, ऐसेनी स्थैर्यची होईल सावियाची. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. पाठी केतुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे, ते अभ्रजे विरे, तै गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये, आणि चैतन्यची आघवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. या सोपिया योगी स्थिती, उकलू देखिला गा बहुती, संकल्पाचिया संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे निसांगाते, आले परब्रह्मा आंतवते, तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. तैसे होयतिये मेळी, मग सामरस्याचिया राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितीरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो पुरुष सर्व प्राण्यांत सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेले पाहतो आणि सर्व प्राण्यांना मद वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. तरी मी तव सकळ देही, असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे एतुले होआ वेगा. एधवी तरी अर्जुना, जो एक वटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचेनी अनेकपणे, अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे
सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरहवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाचे नि आयुष्ये रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तोगा सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणीमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे नि अडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काई. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. म्हणूनी असो ते विशेषे आपण पेया सारिखे जो चराचर देखे अखंडित समदुःखादि वर्मे का शुभाशुभे कर्मे दोनी ऐसी मनोधर्मे नेणे चिजो हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह एकूकीर आथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा म्हणूनी आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्यां न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम्. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल शोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे
एरवी राहटावया थोडे त्रैलोक्यया म्हणौनी ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल काराहा म्हणतलिया राहेल महावातू जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हातफळी मिळवूनी जाय जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडील काई म्हणोनी मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य येईल हे विशेषेही न घडेल याची लागी श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासिते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा परिवैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाचिये मोहरे तरी केतुलेनि एके अवसरे स्थिरावेल काजे यया मनाचे एकनिके जे देखिले गोडीचिया ठाया सोके म्हणौनी अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे, आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. एरवी विरक्ती जयांसी नाही जे अभ्यासी नरिघती कही तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही परियम नियमांची या वाटा न वचिजे कही वैराग्याची सेन करिजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी यया जालिया मानसा कही युक्तीची कामी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे म्हणूनी मनाचा निग्रहो होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनो हे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके परी आपण या अभ्यासू न ठाके हेची म्हणे आंगी योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय महदादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साच योग बळेसी न तुके मनोबळ तरी तोची योगु कैसा केवी जाणू आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेणू म्हणौनी मनाते जी म्हणो अनावर हा आता अघवेया जन्मा तुझे प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी. अर्जुन उवाच अयते श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योग सिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. हे महाबाहो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष
छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्तानह्युपपद्यते. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया, तो तू वाचूनी फेडावया समर्थु नाही. म्हणूनी सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा, झोंबत होत श्रद्धा उपाये विण. इंद्रियग्रामोनी निघाला आस्थेचिया वाटे लागला, आत्मसिद्धीचिया पुढिला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येव वेची, ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ अळुमाळू सपातळ, विपाये आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवण गती. श्रीभगवानुवाच पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाश होत नाही, कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा. परी तुले हेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही. एरहवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. परिते तुला वेगु नभेची, म्हणौनी विसावा तरी निकाची, पाठी मोक्षु तव तैसाची ठेविला असे. प्राप्य पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाः, शुचीनां श्रीमतांगे योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो. ऐके कवती कहे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतरायो अवचिता का वोढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी परिसकळ धर्माचिया माहेरी, लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता, जाली ईश्वराची पतिव्रता. जया ते गृहदेवता आदिरिद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी. वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्, एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकांत न जाता
ज्ञानीयोग्यांच्याच कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशय अतिशय दुर्मिळ आहे. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयस् संसिद्धौ कुरु नंदन. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो. आणि हे कुरुनंदना, त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्म प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताचिया सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियांची आकुळी जन्म पावे मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशु जैसा तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वानिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धी रूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहाली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवीला आहे तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ सौरसे वीण जाय बुद्धितयाची बळिये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेणो काय अपैसे तया ते चिकीजे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे जाणीजे योग पिठींचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुनी काढिला दिसे तेणे माने रूढला साधक दशे प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम्. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो. जे वर्ष शतांचिया कोडी जन्म सहस्रांचिया आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणौनी साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे विवेकाचिये पाठी विचारितया वेगा तो विवेकुही ठाके मागा मग अविचारणीय ते आंगा घडो निजाय
तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणूनी आधीची बोलू बहुडे तया लागी ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतींसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके तैसे विश्वचेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तोगा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. तपस्व्यांहून योगी श्रेष्ठ आहे आणि शास्त्रज्ञानांहूनही तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्मे करणाऱ्यांहूनही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. जया लाभाचिया आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एकी वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानियेगा अथवा निरागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया जे भजतिया भज्य याज्ञिकाचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणूनी कर्मनिष्ठा वंद्यू जो ज्ञानियांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीच परी महिमा ऐशी पावे म्हणूनी या कारणी तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे पंडुकुमरा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. सर्व योग्यांतही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो तो योगी मला सर्वांत श्रेष्ठ वाटतो. अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. जया भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नभे गातो साचे सुभद्रापती. तया एक वटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देहतो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. तेथ आदिला पासूनी पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुनाथा भावो सरले की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपील. तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतु दिसेल उघडा
तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे. सहजे निडारिले वाफे चतुरचित्ताचे. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा. म्हणूनी पेरावया दिवसा श्रीनिवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. म्हणूनी येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे साटो वाटी घ्यावे चित्ताचिया. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आंतवते. हे रिझवितील आयणी ते सज्जनांचिये. हे स्वहिता ते निवविती परिणामाते जीवविती. सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे. ते वोवियेचे निप्रबंधे सांगेन मी. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः.